हातकणंगले तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गटासाठी 136 उमेदवारी अर्ज तर पंचायत समिती गटासाठी 196 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। त्या अर्जाची आज छाननी झाली। त्यामध्ये जिल्हा परिषद गटातील 14 अर्ज तर पंचायत समिती गटातील 16 अर्ज अवैध ठरवले। अर्ज छाननीच्या वेळी हमीपत्राचा अर्ज रिकामा ठेवल्याचे कारण सांगत उबाटा पक्षाचा अर्ज अवैध ठरवला। यावर आरती हरडे यांनी हरकत घेत निवडणूक विभागानेच अर्जात बदल केल्याचा आरोप केला आहे। ॲडव्होकेट भीमसेन पांडुरंग कांबळे आज जिल्हा परिषद मतदारसंघ पट्टण कोडोलीमध्ये अनुसूचित जातीमध्ये आज मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सदर अर्जाच्या अनुषंगाने आज 22/1/2026 रोजी छाननीची प्रक्रिया पार पडली। या छाननीच्या प्रक्रियेमध्ये एकंदरीत पाहिलं तर इतर उमेदवारांचे अर्ज सही नसल्यामुळे अवैध केले, तर आज महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील ह्यांचा ओबीसीचा दाखला असताना सुद्धा सुनावणी ठेवण्यात आली। सुनावणी ठेवून सुद्धा त्या सुनावणीमध्ये महेश पाटलांनी स्वतःच कबूल केलेला आहे की मी ओबीसी समाजाचा आहे। इतका असतानाही सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हा निर्णय घेण्यासाठी विलंब लावलेला आहे आणि उद्या त्याचा निर्णय होणार आहे। जर हा निर्णय आमच्या विरोधात गेला तर ह्यामुळे पूर्ण मागासवर्गीय समाजावर अन्याय होणार आहे। त्यामुळं ह्या गोष्टीसाठी आम्ही लवकरच उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहे। मध्ये दरगोंडा बसगोंडा पाटील यांनी आज रोजी हे मान्य केलेलं आहे की ओबीसीचा दाखला हा त्यांनी 2022 साली मिळवलेला होता। यावरून त्यांनी स्वतः या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की ते एक प्रकारे SCच्या प्रवर्गातून येत असल्याचं या ठिकाणी दावा करतात आणि दुसरीकडे ओबीसीचा दाखलासुद्धा त्यांनी मिळवल्याचं मान्य करतात। त्यामुळे हा उमेदवार कशाप्रकारे राजकीय त्याच्या पदाचा गैरफायदा घेऊन 2 बोगस जातीचे दाखले या ठिकाणी अधिकाऱ्यांना धरून या ठिकाणी तो मिळवतो, हे सर्व आम्ही माननीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। त्याचबरोबर त्याच्यावर दाखल असणारे पोक्सोसारख्या गुन्ह्याची सुद्धा पार्श्वभूमी आम्ही माननीय कोर्टासमोर या ठिकाणी आणून दिलेली आहे। एखादा सामान्य व्यक्ती जर तो असता त्याच्याकडून अनावधानाने जर काही झालं असतं तर ते आपण समजू शकलो असतो। मात्र दरगोंडा पाटीलसारखा जो गेली 20-25 वर्ष झाला राजकारणामध्ये आहे, ज्यांनी सरपंच पद भोगलेलं आहे, ज्यांनी हातकणंगले पंचायत समिती सभापती भोगलेला आहे, त्यांना सर्व कायद्याचं त्यांना नॉलेज आहे, कागदपत्रांची माहिती आहे। असं असताना SCचं एक प्रकारे या ठिकाणी दावा करायचा आणि दुसरीकडे ओबीसीचाही दाखला या ठिकाणी मागणी करायचं, हे सरळ या संविधानाची कशा प्रकारे पायमल्ली या उमेदवारानं केलेलं आहे हे आम्ही मान्य निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। सविनय जय भीम। मी चरणदास कांबळे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आणि पट्टण कोडोली अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज करणारा उमेदवार आहे। तर माझ्या पट्टण कोडोली मतदारसंघामध्ये मला अशी गोष्ट लक्षात आली की महेश पाटील उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील जो चंदूरचा आहे, याची जी पार्श्वभूमी आहे ही गुन्हेगार आहे। याच्यावरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे आणि खरं यातलं मोठं जे काय आहे ते हा जो कार्यकर्ता आहे किंवा हा जो काही उमेदवार आहे हा एका प्रस्थापित आव्हाडी कुटुंबाचा कार्यकर्ता आहे। गेल्या अनेक वर्षापासून तो आव्हाडी कुटुंबियांशी प्रामाणिकपणे काम करतोय। आता मगाशी आमचं जे आर्ग्युमेंट झालं त्याच्यामध्ये तो स्वतःहून सांगतोय की 2022ला मी या ठिकाणी प्रांतांच्याकडून चुकून आणि माझ्या अनावधानानं मी तो दाखला काढला, म्हणजे दाखला काढला, अर्ज केला आणि प्रांताने दाखला दिला का त्याच्यासाठी काही डॉक्युमेंट जोडले याच्याबद्दल त्यांच्या पक्षकारांनी किंवा वकिलांनी आम्हाला काही सांगितलेलं नाही। राहिला गोष्ट हा जो आहे गेल्या अनेक वर्षापासून पंचायत समितीमध्ये आहे, तिथं त्याची दादागिरी आहे। त्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या सभेला जो अध्यक्ष बसतो त्या ठिकाणी सुद्धा याच्याकडे कुठलंही पद नसताना तो अध्यक्षाच्या ठिकाणी असतो, जिथं सरपंच उपसरपंच लागतो अशा ठिकाणी हा बसतो, म्हणजे याची हुकुमशाही आहे। आणि याचा वरदहस्त हा आव्हाडे कुटुंब आहे। माझं कल्पना आव्हाडे, प्रकाश आव्हाडे, राहुल आव्हाडे यांना आव्हान आहे, इशारा देतोय की गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला सत्तेत बसवणारा समाज हा 30%चा समाज आहे। राहुल आव्हाडेंनी कुठंतरी स्टेटमेंट केलंय की 70% किती मोठा आहे आणि 30%ची मला गरज नाही, पण तुमच्या घराण्याला आजपर्यंत सत्ता देण्याचं काम या 30%वाल्यांनी केलंय। आणि त्या 30%वाल्यांच्या विरोधात अशा पद्धतीच्या काही जाती जर तुम्ही रिंगणामध्ये आणत असाल, असे काही बोगस दाखले काढून जर तुम्ही त्यांना मैदानामध्ये उतरवत असाल तर आंबेडकरी जनता ही कदापि खपवून घेणार नाही। आणि आजच मी इशारा देतोय की इथं जो निर्णय होईल तो होईल, आम्हाला न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे, पण निर्णय चुकीचा झाला आणि माझ्या समाजावरती अन्याय झाला, माझ्या समाजातल्या प्रामाणिक मागासवर्गीय उमेदवारावर जर अन्याय झाला तर आजच मी तुम्हाला इशारा देतोय, जो उमेदवार असेल, जो उमेदवाराला पाठीशी घालणारा नेता असेल आणि त्या पक्षाचे पदाधिकारी असतील यांना कुठल्याही प्रकारे प्रचारासाठी गावात फिरू देणार नाही, त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही। जो SCचा दाखला काढलेला आहे तो दाखला काढण्यापूर्वी त्यांनी ओबीसीचा दाखला काढला होता।
आणि SCचा आता 2026मध्ये काढलेला आहे. त्याच्या अगोदर 2012मध्ये सुद्धा त्यांनी SCचा दाखला काढला होता असं त्यांनी म्हणणं दिलेलं आहे. खरं तर 2012ला त्यांनी जर SCचा दाखला काढला असेल तर मग 2022ला त्यांनी OBCचा दाखला काढण्याचं कारण काय? म्हणजे ते एकदा मागासवर्गीय, एकदा OBC आणि पुन्हा मागासवर्गीय अशा जातीचे दाखले काढून शासनाची आणि प्रशासनाची फसवणूक करत आहेत. हे अत्यंत वाईट आहे. खऱ्या अर्थानं मूळ मागासवर्गीय आहे, त्या मूळ मागासवर्गीयाला, खऱ्या मागासवर्गीयाला न्याय मिळायला पाहिजे. आम्ही व्यक्ती म्हणून कुणाचा द्वेष करत नाही, परंतु जर का एखादा व्यक्ती राजकीय वजन वापरून, राजकीय आपली ताकद वापरून जर का खऱ्या मागासवर्गीय माणसांच्यावर अन्याय करत असेल ते प्रचंड वाईट आहे आणि ही जनता कदापि खपवून घेणार नाही. न्यायालयाचा निकाल काय आहे हा भाग वेगळा. न्यायालयाचा आम्ही आदर करतो, न्यायालयाचा आदर करतो याचा अर्थ असा नाही की न्यायालयानं कसाही कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडून निकाल द्यावा. आम्ही सुद्धा न्यायालयाचा आदर करतोय. म्हणजे न्यायालय जर का राजकीय वर्चस्वाखाली जर का निकाल दिला तर या पट्टण कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आगडोंब झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण असं की मूळ मागासवर्गीयाला न्याय मिळाला पाहिजे. जे खरे मागासवर्गीय आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. असे खोटे दाखले काढून जर का मागासवर्गीयाचा लाभ उपटू पाहतात त्या खोट्या लाभार्थ्यांच्यावर किंवा खोट्या दाखलं काढून लाभ घेणाऱ्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्यांना शासनामार्फत, त्यांना न्यायालयामार्फत या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यापासून वंचित करायला पाहिजे. आणि हा दाखला ताबडतोब रद्द करून 2 दाखले का काढले? 2012ला SCचा दाखला काढला आहे, 2022ला OBCचा दाखला काढला आहे. आणखी आरक्षणाचा फायदा काढायचा म्हणून 2026ला पुन्हा मागासवर्गीय जातीय दाखला काढला आहे. ही सरळ फसवणूक आणि प्रशासनाच्या डोळ्यामध्ये धुळफेक केलेली आहे. ही धुळफेक अद्याप ही इथली जनता खपवून घेणार नाही. हा दाखला कुणाच्या आशीर्वादाने निघाला आहे? हा दाखला कुणाच्या दडपणाखाली निघाला आहे? हा दाखला कुणाचा फोन आल्यावर निघाला आहे? याबाबतची सगळी कल्पना त्या मतदारसंघातल्या आणि या तालुक्यातल्या मागासवर्गीय जनतेला माहिती आहे. त्यामुळं हे इथल्या राजकीय लोकांनी आम्हाला तोंड उघडू देऊ नकोसा. हाय नाही ती तुमची आबरू काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आबरू याचा अर्थ असा आहे की तुमचा खोटेपणा उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही.